मध्ये आपलं स्वागत। संभाजी राजे यांनी सकल मराठा समाजाची बैठक बोलावली आहे। संभाजी राजेंची 16 जूनला आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे, तर आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावली आहे। कोल्हापुरात सकल मराठा समाजाची संभाजी राजे यांनी आज बैठक बोलावली आहे। या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। त्यांच्या नियोजनासाठी ही बैठक होत आहे। सकल मराठा समाजाचे तज्ञ अभ्यासक, आंदोलक, विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। 16 जूनला मोर्चा, आत्मक्लेश की ठिय्या आंदोलन करायचं याचा फैसला या बैठकीत होणार असल्याने स्वतः संभाजी राजे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष वेधलंय। 16 जून रोजी राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची ही बैठक महत्त्वपूर्ण अशी मानली जात आहे। कोल्हापुरात ही बैठक होत आहे। खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ही बैठक बोलावलेली आहे। सकल मराठा समाजाची ही बैठक सुरू आहे। ही दृश्य आपण पाहत आहोत थेट कोल्हापुरातील। 16 जून रोजी होत असलेल्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक संपन्न होत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी फोन लाईनवरून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। ज्ञानेश्वर, बैठक सुरू झालेली आहे। संघटनांचे पदाधिकारी, इतिहास संशोधक, अभ्यासक, वकील हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। व्यापक स्वरूपाची अशी ही बैठक असणार आहे, कारण 16 जूनला नेमकं काय आंदोलन करायचं त्याचा निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे। खरं तर मोर्चा काढावा आणि सरकारला ताकद दाखवावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते सर्वच मराठा समाज व्यक्त करताना पाहायला मिळते। मात्र 16 जून पूर्वी 5 मागण्या आहेत त्या सरकारसमोर संभाजी राजेंनी ठेवलेल्या आहेत आणि त्या मागण्यांची पूर्तता जर झाली नाही तर आक्रमक स्वरूप आहे ते मराठा समाज घेऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने संभाजी राजे आज या बैठकीला संबोधित करणार आहेत आणि या बैठकीनंतर नेमकी काय भूमिका ठरली याबाबतची पत्रकार बैठक घेऊन ते पुन्हा एकदा या पुढच्या आंदोलनाचं स्वरूप आहे ते स्पष्ट करणार आहेत। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीच्या ठिकाणी सगळेजण आता यायला सुरुवात झालेली आहे आणि व्यापक अशी ही बैठक असेल। एकूणच नेमकं कशा स्वरूपाचं आंदोलन असेल त्या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी या बैठकीत ठरणार आणि त्यानंतरच मराठा समाज आपली ताकद दाखवणार आहेत। शाहू समाधी स्थळ हे आंदोलनाचं ठिकाण आहे ते संभाजीराजेंनी रायगडवरून स्पष्ट केलेले आहे। त्या ठिकाणीच आंदोलनाला सुरुवात होईल। मात्र त्या ठिकाणून मोर्चा काढायचा, धरणे आंदोलन करायचं की आणखीन आंदोलनाचं कुठलं स्वरूप वापरायचं त्याचा आजच्या बैठकीमध्ये आहे तो निर्णय होईल। संभाजीराजेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता आमचा संयम संपलेला आहे आणि माझा आक्रमक रूप तुम्हाला पाहायचं असेल तर इथून पुढे पहा। त्यामुळे संभाजीराजे सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि इथून पुढचं जे सगळं आंदोलन आहे ते आक्रमक स्वरूपाचं असणार आहे आणि नेमकं स्वरूप आज काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आणि काही वेळातच संभाजीराजे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर नेमका या बैठकीत काय निर्णय होईल ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, या बैठकीला कोणते महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत? या बैठकीसाठी सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहे। मराठा समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। याशिवाय इतिहास अभ्यासक, संशोधक, वकील हे सगळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवल्यानंतर पुन्हा पुढची लढाई आहे ती मोठी लढाई मराठा समाजाला लढावी लागणार आहे। मागासवर्गीय आयोग नेमण्यापासून ते पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुन्हा एकदा रिट पिटिशन, रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यापर्यंतचे सगळेच प्रयत्न आहेत ते सरकारला सुद्धा करावे लागणार आहेत। त्यासाठी सरकारवरती दबाव टाकण्याची गरज आहे आणि त्या दबावाच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्यासाठी काही निवडक अभ्यासकांना सुद्धा या आंदोलकांना, तज्ञांना या बैठकीला निमंत्रित खास करून करण्यात आलेले आणि या बैठकीमध्ये त्यावर सर्वांकष अशी चर्चा होईल आणि त्यानंतर पुढचं आंदोलन कशा पद्धतीने असेल आणि त्याचं स्वरूप काय असेल ते करतील। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।
खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सकल मराठा समाजाची बैठक बोलावलेली आहे। 16 जूनला होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या संदर्भात ही बैठक होत आहे। या बैठकीदरम्यान आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे। कोल्हापुरात ही बैठक होत आहे। आंदोलनाच्या नियोजनासाठी ही बैठक संपन्न होत आहे। या बैठकीमध्ये सकल मराठा समाजाचे तज्ज्ञ अभ्यासक, आंदोलक, विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील।